महायुतीतील विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी. एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता गिरीश महाजनही दिल्लीत पोहोचले. जसं मराठी येतं तसं हिंदीही बोलता आलं पाहिजे. परराज्यात मराठी नाही चालत. भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा. प्रकाशक प्रशांत आंबींना धमकावल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार. गायकवाडांच्या चौकशीला कोर्टाची परवानगी. राजारामपुरी पोलिसांनी केली होती चौकशीची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. कोर्टाकडून सीबीआयची मागणी मान्य. नीट पेपरफुटी प्रकरणात ईडीची एंट्री. शिवराज मोटेगावकरच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची ईडीकडून चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलची सीबीआय तपासणी. मोबाईलमध्ये गॉड नावाच्या नंबरसोबत संशयास्पद संवाद. पेपरफुटीचा गॉड कोण याचा तपास सुरू. निदा खान प्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला नोटीस. निदा खानला आश्रय दिल्यानं मतीन पटेलवर कारवाईचा बडगा. उद्या मतीन पटेल नाशिक शहर पोलिसांना शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती. हिंगोली जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा. पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. कळमनुरीत पेट्रोल पंपावर 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. WHO कडून इबोला जागतिक आणीबाणी घोषित. केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा. काँगो, युगांडा, दक्षिण सुदानमध्ये प्रवास टाळण्याच्या सूचना. मान्सूनची अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात आगेकूच. लवकरच मोसमी वारे केरळमध्ये दाखल होणार. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2 दिवस मान्सूनपूर्व सरींचा अंदाज. राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा तर काही ठिकाणी शेती पिकांचं नुकसान.